श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, आजचा व्हिडिओ हा आहे की शनी जयंती आणि सोमवती अमावस्या आलेली आहे. तर बघा, अमावस्या आलेली आहे 26 तारखेला 12:12 सुरू होणार आहे आणि 27 तारखेला 8:32 संपणार आहे. तर बघा, अमावस्याला हे जे उपाय मी आज सांगणार आहेत हे दर अमावस्याला प्रभावी उपाय आहेत. हे दर अमावस्याला तुम्ही हे उपाय करायचे आहेत. बघा, शनी जयंती म्हणजे शनिदेवांचा जन्मदिवस आहे. तर बघा, काय करायचं आहे हे उपाय, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपलं घर बघा, घरामध्ये जिथे जाळे जळमाटे असतील तर ते जाळे जळमाटे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे. आपलं देवघर जे आहे तिथे जर धूळ असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवांना स्वच्छ आंघोळ घालून देवांना स्वच्छ असं सजवून ठेवायचं आहे. दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, देवांची पूजा करायची आहे. त्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. ओम सूर्याय नमः असं बोलून सूर्यदेवतेला जल अर्घ्य द्यायचं आहे. बघा, सूर्यदेवतेंची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी समस्या दूर होतात. दुसरं म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये रोज सततचे कटकटी भांडणं होत असतील, भांडणं खूप वाढत असतील तर काय करायचं आहे, आपल्या घरावरून 7 वेळा नारळ उतरवायचा आहे आणि तो नारळ दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जन करायचं आहे. नारळ घरात ठेवायचा नाही आहे. कारण बघा, आपल्या घरात सतत कोणी ना कोणी येत असतं. आपल्या घरात बरेचसे पाहुणे येत असतात आणि आपल्या घरात ते आल्यानंतर आपल्या घराला मनामध्ये काहीतरी बोलत असतील तर आपल्या घराला त्यामुळे दोष लागतात. त्यामुळे नारळाचा हा उतारा करायचा आहे. दुसरं म्हणजे बघा हे की तुमच्याकडे जर गाडी असेल तर गाडीवरून नारळाचा उतारा करा, कारण अपघात वगैरे हे असे प्रकार होणार नाहीत. तर गाडीवरून नारळाचा उतारा करा, म्हणजे नारळ उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तो विसर्जन करायचा. तर तिसरं म्हणजे बघा, कर्पूर होम अमावस्या. तुम्ही देवांची जेव्हा पूजा कराल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मी व्हिडिओ बनवलेला देखील आहे. कर्पूर होम अमावस्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल. तर बघा, कर्पूर होम अमावस्या म्हणजे आपण जेव्हा पूजा करतो, पूजेला बसतो, तेव्हा नारळावर तुम्हाला 2 कापूर ठेवायचे आहेत आणि आपली इच्छा सांगायची आहे. इच्छा पूर्ण होईपर्यंत तो कापूर जोपर्यंत जळतोय तोपर्यंत आपली इच्छा बोलायची आहे आणि नंतर तो नारळ तुम्हाला घेऊन पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. हा कर्पूर होम अमावस्येचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला सर्व त्याची माहिती समजेल. तिसरं म्हणजे बघा की आपल्या घरामध्ये सततचे भांडणं होत आहेत, की इतके भांडणं होत आहेत की कोणाशी कोणाचं जमत नाही आहे, की घरदार सोडून निघून जातात. तर काय करायचं आहे, पिवळ्या मोहरीचा उपाय केला जातो. तर पिवळ्या मोहरी तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजात थोडे टाकायचे आहे, म्हणजे जी काय आपल्या घरामध्ये जी काय बाधा असेल, नकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव असेल तो दूर होतो. त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, घरामध्ये एकमेकांचं कोणाशी जमत नाही आहे, वडील मुलाचं जमत नाही आहे, घरामध्ये सारखी कटकटी कुरकुर भांडणं चालू आहेत, कोणी कोणाचं ऐकत नाही आहे, हट्टीपणा मुलं करत आहेत. तर बघा, काय करायचं आहे की त्या घरामध्ये खरं म्हणजे त्या घरामध्ये पितृदोष असतो. त्यामुळे तुम्हाला असा उपाय करायचा आहे की पितृस्तुती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ते वाचायचं आहे. ते कुठल्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, ब्राह्मण लोक पण सांगतात की नारायण नागबलीची पूजा केली जाते. असं पितृदोष असला की नारायण नागबलीची पूजा सांगतात, पण ती पूजा 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी करायला सांगतात आणि त्यामुळे खर्च पण जास्त येतो. तर एवढा खर्च करण्यापेक्षा, एवढे वर्ष वाया घालवण्यापेक्षा तुम्ही पितृस्तोत्र जी स्तोत्र आहे, स्तुती स्तोत्र ते तुम्हाला वाचायचं आहे. ते वाचल्याने बऱ्याचशा अडचणी समस्या ज्या आहेत, आपल्या मार्गातले जे अडथळे आहेत ते दूर होतात, आपले कामही पूर्ण होतात. तर पितृस्तुती स्तोत्र तुम्ही वाचा, नक्की वाचा. तर बघा, दुसरं आहे पितरांची सेवा. अमावस्येला पितरांची सेवा केली जाते. दही भाताचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि
तुम्हाला पितरांची सेवा जास्तीत जास्त करायचं आहे. दानधर्म अमावस्याच्या दिवशी केले जातात. तुम्ही पैसे देऊ नका, पण तुम्ही शक्य तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एखाद्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला तुम्ही खाण्याची वस्तू द्या. म्हणजे तुम्ही केळी देऊ शकता किंवा एखादा वडापाव घेऊन देऊ शकता. अशी तुम्हाला दान करायचं आहे, वस्तू द्यायची आहे. तर बघा, या जेवढ्या सेवा आहेत या मी सांगितल्या आहेत, या प्रत्येक अमावस्याला तुम्ही करायच्या आहेत आणि या सेवा खूप प्रभावी आहेत. मी स्वतः या सेवा करते. मला याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. तुम्ही पण या सेवा नक्की करा आणि या सेवेने आपल्या मार्गातले अडथळे दूर होतात. आपल्यावर कुठल्याही प्रकारचे संकट, अडचणी येत नाही आणि सगळ्या समस्या दूर होतात. कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, वाईट बाधा, करणी बाधा आपल्या घरात राहत नाही. तर या सेवा तुम्ही नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.